Hello student, last lecture we have studied multicast TCP. So the next point is IPv4 for IoT. तुम्ही नेटवर्क कम्युनिकेशन मध्ये शिकला असणार IPv4 and IPv6. IPv6 is a numerical label that is used to identify the network interface of a computer or a network node participating in IPv6. यामध्ये काय आहे की हा काय करतो, आयडेंटिफाय करतो तुमचा सिस्टीम, तुमची जी पीसी आहे तो नेटवर्कमध्ये नेटवर्क इंटरफेसशी कशा प्रकारे कम्युनिकेट करणार याचं काम कोण करतं, IPv6 करतं. सो त्यानंतर नेक्स्ट इज की एनेबल्स फॉर नेट ऑफ थिंग्स, म्हणजे IoT मध्ये कशा प्रकारे IPv6 वर्कआउट करतं आणि त्याचे फायदे काय आहेत त्याचे ते पॉइंट्स दिलेले आहेत ते आपण बघूया. फर्स्ट इज अडॉप्शन इज अन सिम्पली मॅटर ऑफ युअर टाइम. The net protocol may be issued and demand for internet applications. It is an addressing theme of any data transfer on online. The restrict size of precursor IPv4 has created transition to the IPv6 includable. The Googles figure out the revolving of the IPv6 adoption rate following of the graphics record and doubling every 9 months regarding. IPv4 काय आहे की कमी, त्याचं लिमिट कमी आहे, त्याची साईज कमी आहे. मग IPv6 ने काय होतं की तुमचा जो डेटा आहे तो जास्त प्रमाणात किंवा त्याचं साईज जास्त असल्यामुळे तुमचा डेटा जास्त फास्ट फॉरवर्ड करण्याचं काम कोण करतं, IPv6 करतं. हा एक त्याचा फायदा आहे. देन नेक्स्ट इज मेजरेबिलिटी. IPv6 offers an extremely climbable address theme. It provides 2128 distinctive addresses that represent 34 into 10038 addresses. IPv6 काय करतं की त्याची साईज मोठी आहे. फर्स्ट पॉइंट मध्ये बघितलं त्याच्याप्रमाणे त्याची क्लाइमेबल थीम, ॲड्रेस थीम जी थीम आहे ॲड्रेसची ती पण चांगल्या प्रकारे आहे. अँड इट्स प्रोव्हाइड द 200 डिस्टिंक्टिव्ह ॲड्रेस, म्हणजे त्यामध्ये आपण 2128 पर्यंतचे नंबर ऑफ ॲड्रेसेस, जे वेगवेगळे आपले कनेक्शन स्ट्रिंग्सचे ॲड्रेसेस असतात, आपण एकमेकांशी कॉन्टॅक्ट करण्यास, आपण सपोज प्रत्येक कॉम्प्युटरला त्याचा युनिक ॲड्रेस असतो. मग ते जे काही ॲड्रेसेस आहेत ते किती 2128 पर्यंतचे ॲड्रेसेस IPv6 स्टोअर करून ठेवू शकतो. त्याच्यामुळे काय झालं की नंबर ऑफ खूप ॲड्रेसेस स्टोअर, साईज मोठी असल्यामुळे खूप ॲड्रेसेस स्टोअर करून ठेवू शकतात आणि त्याची मग काय होती की त्याची जी काही क्षमता आहे ती जास्त होऊन जाते. त्यामुळे IPv6 IoT साठी युजफुल आहे असं सांगितलेलं आहे. Alternative words, over to the billions of addresses per the square millimeters of the planet's surface. It's quite enough to deal the requirement of the gift and the future human action devices. याच्यामध्ये बिलियन्स ऑफ ॲड्रेसेस आपण पर स्क्वेअर फीट मिलीमीटर च्या अंतरावरती आपण मिलियन्स ॲड्रेसेस IPv6 मध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. मग ते काय आलं की आपल्यासाठी गिफ्ट आहे IoTच्या डिव्हाइसेससाठी. मग काय ट्रान्झॅक्शन द्यायचं, कम्युनिकेशन नेटवर्क थ्रू IoT काय मेनली इंटरनेटवरती बेस्ट आहे. मग इंटरनेटमध्ये ॲड्रेसेस स्टोअर करून ठेवण्याची जास्त कॅपॅसिटी IPv6 मध्ये असल्यामुळे काय होणार की त्याचं कम्युनिकेशन फास्ट होणार, ट्रान्झॅक्शन फास्ट होणार, डेटा जो ट्रान्सफर होण्याचा रेट आहे तो फास्ट असणार ॲज कम्पेअर टू IPv4. ठीक आहे. देन नेक्स्ट इज रिसॉल्व द NAT बॅरियर. ड्यू टू द बाउंड ऑफ IPv4 addresses area, this net had to be adopted to trick the face it the unplanned expansion. The network address translation NAT, it permits and many user and devices to share the similar public addresses. This answer the functioning however two main trade-offs. The NAT users borrowing and shaping IP addresses with others. Hence they are doing not have an or public IP addresses that turns them into the homeless net users. They will access the net, however they cannot be directly accessed from net. It breaks the first one end-to-end connection and pragmatically weaks the unauthentication method. NAT म्हणजे काय, नेटवर्क ॲड्रेस ट्रान्सलेशन. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले असल्यामुळे IPv4 जेव्हा वर्कआउट करत असतो त्यावेळी NAT मध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट झाले. मग त्याच्यामुळे काय होतं की पब्लिक ॲड्रेस असतात, म्हणजे एक युजर मल्टिपल पब्लिक ॲड्रेसेस यूज करू शकत होता, पण त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स यायचे. मग NATचा जो प्रॉब्लेम होता थ्रू आउट IPv4 तो IPv6 मुळे कमी झाला आणि एंड टू एंड कनेक्शन म्हणजे 1 to 1
कनेक्शन करण्याचे जे कॅपॅसिटी आहे IPv6ची ती NAT बरोबरची व्यवस्थित झाली आणि त्याच्यामुळे NAT जो प्रॉब्लेम होता IPv4 बरोबर तो सॉल्व्ह झाला. Then next is robust security enables. IPv4 provides end-to-end property with additional distribution routine mechanism. Furthermore, IPv6 supports by awake full gain community of the user and researcher supporting an ongoing improvement on its security measure as well as IP6. Robust security enables म्हणजे IPv6 काय करतं, एंड टू एंड प्रॉपर्टी म्हणजे एंड टू एंड कम्युनिकेशन करतं आणि त्याच्यामुळे काय होतं की जे सिक्युरिटी प्रॉब्लेम्स असतात, काही वेळेस सिक्युरिटी लॉस होऊन जाते, नेटवर्क कनेक्शन लूज होतं. मग एंड टू एंड कनेक्शन असल्यामुळे काय होतं की सिक्युरिटीमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही आणि आपला जो डेटा आहे तो व्यवस्थित पाहिजे त्या डेस्टिनेशनपर्यंत सेंड केला जातो. देन नेक्स्ट इज स्मॉल स्टॅक ऑफर. IPv4 application to the Net of Things has been researched a few years. The analyze the community has developed and compressed the version of IPv4 named as 6LWPAN and has easy to economical mechanisms to shorten the IPv6 address size on affordable devices, whether as worded routine with the translation those compression addresses into the regular IPv6 addresses. यामध्ये काय आहे की जो स्टॅक आहे IPv6चा डेटा स्टोरेज करण्याचे IPv6चे स्ट्रक्चर हेडर फॉर्मॅट तुम्ही डेटा कम्युनिकेशनमध्ये शिकला असाल, तर त्यामध्ये काय केलंय की यामध्ये जो स्मॉल स्टॅक ऑफर्ड केलाय म्हणजे जी साईज आहे ती कॉम्प्रेस केलेली आहे. त्याच्यामुळे काय होतं की डेटा ट्रान्सलेशनच्या मध्ये कॉम्प्रेस झाल्यामुळे काय होतं की पॅरलली जे काय स्टॅक डेव्हलपर्स आहेत त्यांच्या थ्रू जो डेटा सेंड करायचा असतो त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. कारण काय की तुमचा जो IPv6चा हेडर आहे ते कॉम्प्रेस म्हणजे त्याची साईज काय केली आहे, लहान केली आणि त्याच्यामध्ये मल्टिपल डेटा म्हणजे मल्टिपल ऍड्रेसेस स्टोअर होतात. त्याच्यामुळे फास्ट फॉरवर्ड तुमचं काम होऊन जातं. Next is sensitive the extension of the net to the online of things. Thanks to gain an address area, IPv6 permits the extension of the net to any devices and the repair. सेन्सिटिव्ह म्हणजे काय की तुमचा जो IPv6 काय केलं की एक्सटेन्शन प्रोव्हाइड केलेला आहे आणि तुमचे जे डिव्हाइसेस आहे त्याचा प्रॉब्लेम जो आहे तो रिपेअर करण्यासाठी सेन्सिटिव्हचा यूज केला जातो IPv6 मध्ये. देन 7th इज मोबिलिटी. IPv6 provides the robust option and the solution to support the quality of end nodes, likewise the quality of the routine nodes of the network. मोबिलिटी मध्ये काय प्रोव्हाइड केलंय की जे एंड टू एंड नोड आपल्या जे कनेक्शन मध्ये असतात त्याच्यावरती प्रॉब्लेम्स, नेटवर्क नोड प्रॉब्लेम्स आहे तो कमी केलेला आहे IPv6 ने. देन 8 इज ऍड्रेस सेल्फ कॉन्फिगरेशन. IPv6 provides an address self configuration mechanisms, stateless mechanism. Then node will be outline their addresses and rebel the autonomous manner. It's allow the reducing the broadcasting and configuration efforts and the value. IPv6 काय सेल्फ कॉन्फिगरेशन म्हणजे स्टेटलेस. स्टेटफुल म्हणजे काय, ज्याच्यासाठी कनेक्शन प्रोव्हाइड म्हणजे आपला TCP आहे तो काय स्टेटफुल आहे म्हणजे कनेक्शन आधी क्रिएट करणं गरजेचं आहे अँड त्याच्यानंतर कम्युनिकेशन होतं. मग IPv6 काय स्टेटलेस आहे म्हणजे कनेक्शन क्रिएट करणं झालंच पाहिजे असं नाहीये, ते ऑटोमॅटिकली डेटा ट्रान्सफर करायला सुरुवात करतं. त्याच्यामुळे काय होतं सेल्फ कॉन्फिगरेशन होतं. कॉन्फिगरेशन करण्याचा आपला जो एफर्ट्स आहे तो इथे कमी होतो. देन टोटली नेट कंपायलंट. IPv6 is totally net compliant is alternative word. Its potential to use a worldwide network to develop the one own network and sensible thing. यामध्ये काय सांगितलं टोटली नेट म्हणजे नेटवरतीच डिपेंड आहे, त्याच्यामुळे नेट कंपायलंट म्हणालेलं आहे IPv6 ला. अशा प्रकारे IPv6 IoT साठी कशा प्रकारे युजफुल आहे आणि त्याचे फायदे काय आहेत ते आपण आता शिकलेलो आहोत. सो द नेक्स्ट पॉइंट इज मॅक ऍड्रेस. इट इज अन युनिक आयडेंटिटी जी आपल्या सिस्टीमला दिलेली और कॉम्प्युटरला दिलेली एक युनिक आयडेंटिटी आहे. त्याच्या थ्रू तुम्ही काय करता, आयडेंटिफाय करता की तुमचं सिस्टीम कोणतं आहे. सो व्हॉट इज मॅक. मॅक समजलं असेल तुम्हाला मॅक म्हणजे काय आहे. सो नंतर आपण बघूया की वेअर इज मॅक सिस्टीम म्हणजे आपला जो मॅक ऍड्रेस आहे तो सिस्टीम मध्ये कुठे प्रेझेंट असतो. सो तुम्ही मार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्ही PC खरेदी करता किंवा PC बाय करता
मग पीसी जेव्हा तुम्ही विकत घेता त्यावेळी त्याच्या थ्रू तुम्हाला त्याच्याबरोबर एक कार्ड दिलेलं असतं. ते कार्ड कोणतं असतं? NIC. NIC हे कार्ड असतं. NIC म्हणजे काय? नेटवर्क इंटरफेस कार्ड. नेटवर्क इंटरफेस कार्ड मध्ये काय प्रोव्हाइड केलेलं असतं तुम्हाला? रोम म्हणजे तुम्हाला माहित असेल, रीड ओनली मेमरी. रोम असते त्यामध्ये, आणि रोम मध्ये हार्ड कोडेड फॉर्मॅटमध्ये जो डेटा असतो, म्हणजे ज्याच्यावरती हार्ड कोडेड फॉर्मॅटमध्ये लिहिलेला असतो, तो काय असतो? तुमच्या त्या सिस्टीमचा मॅक ऍड्रेस असतो. मॅक ऍड्रेस काय? युनिक आयडेंटिफिकेशन. मॅक ऍड्रेस कोणाचाही सिमिलर असू शकत नाही. तो युनिक आयडेंटिफाय आपलं जे सिस्टीमचं आहे ते फिजिकल युनिक आयडेंटिफिकेशन करण्यासाठी काय केला जातो? मॅक ऍड्रेस यूज केला जातो. सो तो कुठे असतो? NIC कार्ड आपल्याला जे मिळतं पीसी विकत घेतल्यानंतर त्याच्यामध्ये रॉम असतं, आणि रॉम मध्ये हार्ड कोडेड फॉर्मॅटमध्ये काय असतं? तुमचा जो मॅक ऍड्रेस असतो तो असतो. मॅक ऍड्रेस आयडेंटिफाय कसा करायचा आणि मॅक ऍड्रेस कशा प्रकारे डिनोट करतात हे आता बघायचं आहे. मॅक ऍड्रेस कोलन अदरवाईज अंडरस्कोरने डिनोट करतात. आता मॅक ऍड्रेस म्हणजे काय? तर ह्या कोलनच्या मध्ये काय आपण डिफाईन करणार आहोत? मॅक ऍड्रेस हेक्साडेसिमल तुम्ही सिस्टीम समजला माहित असेल तुम्हाला, COA मध्ये शिकला असाल. हेक्साडेसिमल, बायनरी डेटा, हेक्साडेसिमल डेटा, हेक्साडेसिमल सिस्टीम. मग हेक्साडेसिमल मध्ये जे तुमचे नंबर्स असतात ते त्याच्यामध्ये तुमचा काय असतो? तो फिक्स्ड फॉर्मॅट मध्ये असतो, तो मॅक ऍड्रेस असते. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया A2, 2B, C4, D2, 8, 9 समथिंग अँड A5. हा तुमचा काय झाला? मॅक ऍड्रेस झालेला आहे. सो अशा प्रकारे आपण अंडरलाईन मध्ये पण घेऊ शकतो. A2, 2B, C4, D2, 8, 9, A5. हा तुमचा काय झाला? दोन्ही प्रकारे तुम्ही तुमचा मॅक ऍड्रेस लिहू शकता. हा एक फर्स्ट वे झाला आणि हा सेकंड वे झाला. सो हा तुम्हाला समजलं असेल की मॅक ऍड्रेस कुठे असतो अँड मॅक ऍड्रेस कशा प्रकारे शो केला जातो. हा हार्ड कोडेड फॉर्मॅटमध्ये असतो, फिक्स्ड असतो, तो कोणीही चेंज करू शकत नाही. सपोज तुम्ही दुसरा NIC, दुसरा नेटवर्क इंटरफेस कार्ड जर घेतला तर सेम वे तुमचा दुसरा मॅक ऍड्रेस असणार, तो तुम्ही तुमच्या सिस्टीम मध्ये टाकू शकता. ठीक आहे. त्यानंतर हे जे नंबर्स आहेत ते प्रत्येक जे नंबर आहेत ते 1 बीटचे असतात. 1 बीट अशा प्रकारे काय मॅक ऍड्रेस, टोटल मॅक ऍड्रेसची साईज किती असते? 6 बाईट. अँड त्यालाच आपण काय म्हणतो? 48 बीट मॅक ऍड्रेस. तुम्ही कुठेही जा, तुमचा मॅक ऍड्रेस हा किती असतो? 48 बीटचाच मॅक ऍड्रेस असतो. हा प्रत्येक जे हेक्साडेसिमल्स तुमचे पॉइंट्स आहेत ते काय आहेत? 1 बीटचे आहेत, आणि ते कंबाईन करून 6 बाईट एक बनवले. 6 बाईट म्हणजे 48 बीट्सचा मॅक ऍड्रेस. ठीक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट बघूया, टाईप ऑफ मॅक. मॅक ऍड्रेसचे 3 टाइप्स आहेत. फर्स्ट इज युनिकास्ट, second is multicast, and third is broadcast. युनिकास्ट मध्ये काय असतं? 1 to 1 डेटा ट्रान्सफर केला जातो, म्हणजे एक 1 to 1 कनेक्शन करून त्यानंतर त्याच्या थ्रू डेटा ट्रान्सफर केला जातो, म्हणजे काय झालं? युनिकास्ट. मल्टीकास्ट मध्ये काय केलं जातं? 1 to many, म्हणजे 1 डेटा आहे त्याच्यात टू मेनी, म्हणजे मेनी मल्टिपल तुमचे ऍड्रेसेस आहे त्याला डेटा फॉरवर्ड केला जातो. अँड ब्रॉडकास्ट मध्ये काय? 1 to all, म्हणजे प्रत्येक तुमच्या नेटवर्कमध्ये जेवढे काही तुमचे हे आहेत ऍड्रेसेस आहेत त्या सगळ्या ऍड्रेसेसना डेटा ट्रान्सफर करणे म्हणजे काय? ब्रॉडकास्ट 1 to all. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला टाईप ऑफ ऍड्रेसेस, मॅक ऍड्रेस समजला असेल. मॅक ऍड्रेस म्हणजे काय समजलं असेल? मॅक ऍड्रेस इट इज अन युनिक आयडेंटिटी, जे आपल्या पर्टिक्युलर आपला जो कॉम्प्युटर आहे, आपली जी सिस्टीम आहे त्याची युनिक आयडेंटिटीसाठी काय केला जातो? मॅक ऍड्रेस डिफाईन केलेला असतो. मॅक ऍड्रेस पुढे जाऊन तुम्हाला IoT किंवा बाकीचे जे काही नेटवर्क्स कम्युनिकेशन्सचे
कन्सेप्ट्स आहेत त्याच्यामध्ये मॅक ॲड्रेस तुम्हाला लागणार आहे. आपला मॅक ॲड्रेस असतो तो किती 6 बाईट म्हणजे 48 बीट्सचा डेटा असतो त्याच्यामध्ये. अशा प्रकारे मॅक ॲड्रेस हा पॉईंट संपलेला आहे. तुम्हाला एखादा पॉईंट समजला नसेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मेसेज करून विचारू शकता. थँक्यू.